Good morning, student. Today we are going to see how to find LCM by prime factor method. विद्यार्थी मित्रांनो, प्राइम फॅक्टर मेथडने आज आपण LCM काढायला शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे प्राइम फॅक्टर कसे काढायचे. प्राइम फॅक्टर म्हणजे मूळ अवयव. एखाद्या संख्येचे प्राइम फॅक्टर काढून त्याचा HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायला आपण शिकलेलो आहोत. आणि आज एखाद्या संख्येचे प्राइम फॅक्टर काढून LCM कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत. यापूर्वी आपण HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायला शिकलो आहोत. कॉमन फॅक्टर काढून त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर येतो. या HCFलाच आपण GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असंही बोलतो. HCF आणि GCD हे सारखेच आहेत हे लक्षात घ्या. फॅक्टर आणि डिवायझर या शब्दांमध्ये फरक आहे. तो फरक आपण योग्य वेळी समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 12 मध्ये मागील तासिकेला आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF कसा काढायचा ते शिकलो होतो. त्यासाठी प्राइम फॅक्टरही काढायला आपण शिकलो होतो. एक्झरसाइज 11 आणि 12 मध्ये आपण प्राइम फॅक्टर काढायला शिकलो आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट 13 मध्ये 3 प्रकारची उदाहरणं शिकणार आहोत. सर्वात प्रथम 2 संख्यांचा LCM काढणे, नंतर 3 संख्यांचा LCM काढणे आणि नंतर LCM आणि HCF काढून त्यांचा गुणाकार दिलेल्या संख्यांच्या गुणाकारा एवढा आहे की नाही ते तपासणे. काही काळजी करू नका, आपण एक एक उदाहरण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सर्वात पहिले जे उदाहरण आहे ते आपण ह्या ठिकाणी समोर आहे. फाइंड LCM बाय प्राइम फॅक्टर मेथड. आपल्याला प्राइम फॅक्टर मेथडने LCM काढायचं आहे. 2 संख्या दिलेल्या आहेत 36 आणि 60. आता लक्षात घ्या, 36 चे प्राइम फॅक्टर आपण या ठिकाणी काढूया. ला सर्वात प्रथम 2 ने भाग लावू आपण. प्राइम मूळ संख्या ज्या आहेत प्राइम नंबर्स 2 3 5 7 11 13 17 19 या सगळ्या आपल्याला माहीत आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला 2 ने भाग लावावा लागेल. 2 ने भाग लावणं म्हणजेच 36/2 केल्यावर या ठिकाणी 18 येईल. ज्यांना निम्मे करायला जमणार नाहीत, 2 ने भाग लावणं म्हणजे निम्मे करणे, त्याने भाग लावून बघायला हरकत नाही. आता 18 आलेले आहेत. 18ला 2 ने भाग जातोय कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहेत, म्हणून 2 ने भाग लावा. 18ला 2 ने भागले की 18चे निम्मे 9 येतील. 9ला 2 ने भाग जाणार नाही, तर 2च्या पुढचा प्राइम नंबर 3 आहे. 3च्या पाड्यात 9 आहेत, 3 ने भाग लावा. 9/3 केल्यावर उत्तर 3 येईल. आणि आता 3ला मूळ संख्या असल्यामुळे 3 नेच भाग लावा. आता दुसरी जी संख्या आपली 60, तिच्या आपण प्राइम फॅक्टर काढूया. 60चे प्राइम फॅक्टर काढताना लक्षात घ्या, एकक स्थानी युनिट प्लेसला 0 आहे, त्यामुळे 2 ने निश्चित भाग जाईल. 60च्या निम्मे 30 आलेले आहेत. 30ला पण युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 2 ने निश्चित भाग जाईल. इथे 15 येतील. आता एकक स्थानी युनिट प्लेसला 5 आहेत, म्हणजेच या ठिकाणी 2 ने भाग जाणार नाही. मग 2च्या पुढचा भाग 3 ने लावू. 5 आणि 1 6 अंकांची बेरीज 6 येते, म्हणजे 3च्या पाड्यात येते. मग 3 5 15 आणि 5 ही मूळ संख्या असल्यामुळे तसेच लिहा. या प्रकारे आपण 36 आणि 60चे मूळ अवयव पाडलेले आहेत. ते अवयव आपण इथे लिहून घेऊया. 36 आणि 60चे मूळ अवयव आपण या ठिकाणी लिहून घेऊ. पहिल्यांदा 36चे मूळ अवयव कोणते आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 3 3 जा 9, 9 2 जा 18, 18 2 जा 36. बरोबर आहे. आणि आता 60चे मूळ अवयव 2 × 2 × 3 × 5. 5 3 जा 15, 2 जा 30, 2 जा 60. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स आणि नॉन कॉमन फॅक्टर्स
आता कॉमन म्हणजे सामायिक, दोघांमध्ये सारखे असणारे इथे लिहायचे आणि दोघांमध्ये सारखे नसणारे इथे लिहायचे. एकदम सोपं आहे. आपण बघूया. सुरुवातीला मी गोल करतो कॉमनवाल्यांना. 2 आणि 2 कॉमन आहेत. नंतर परत अजून एक जोडी मिळते आहे 2ची. नंतर 3ची जोडी मिळते. नंतर वर 3 आहेत पण खाली 5 आहेत, त्यामुळे एवढेच मिळत आहेत. आता कॉमन कोणते आले? 2 गुणिले 2 गुणिले 3. आणि नॉन कॉमन कोणते राहिलेले कोणते आहेत? 3 गुणिले 5. आता आपल्याला ह्या ठिकाणी LCM काढायचा आहे. LCM काढताना सगळ्या संख्यांचा आपण गुणाकार लिहायचा. 1 2 3 4 5. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 5 त्रिक 15 त्रिक 45 दुने 90 दुने 180. या ठिकाणी 180 आलेला आहे गुणाकार ह्यांचा. तुम्ही परत बघू शकता. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 3 जा 36, 36 5 जा 180. बरोबर आहे. तर ह्या प्रकारे आपण दोन संख्या दिलेल्या असताना 36 आणि 60 यांचे प्राईम फॅक्टर काढले आपण टेबल मेथडने आणि मग त्याच्यातले कॉमन फॅक्टर्स काढले, नॉन कॉमन फॅक्टर्स काढले आणि LCM काढताना कॉमन फॅक्टर्स आणि नॉन कॉमन फॅक्टर्स या सगळ्यांचा गुणाकार केला आणि आपण LCM काढला. दोन संख्यांचा LCM तुम्हाला सहजपणे समजलं असेल. आता आपण 3 संख्यांचा LCM कसा काढतात ते बघूया. तीन संख्यांचा LCM काढताना आपल्याकडे 16, 28 आणि 40, 16, 28, 40 या 3 संख्या दिलेल्या आहेत. सूचना पुन्हा एकदा वाचू. फाइंड LCM बाय प्राईम फॅक्टर मेथड 16, 28, 40. सर्वात प्रथम आपण काय करावं लागेल तर यांचे प्राईम फॅक्टर काढावे लागतील. 16चे आपण प्राईम फॅक्टर काढूया. 16चे प्राईम फॅक्टर सोप्या संख्या दिल्या आहेत तुम्हाला समजण्यासाठी. एकक स्थानी युनिट प्लेसला 6 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 16च्या निम्मे 8. इथे 0 2 4 6 और 8 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 8च्या निम्मे 4. 4ला 2 ने भाग जाईल. 2च्या निम्मे 2 आणि दोन्ही प्राईम नंबर असल्यामुळे तशीच लिहा. तर हे अवयव सहजपणे सगळ्यांना येतील. आता आपण 28चे अवयव काढूया. 28चे अवयव काढू. 28ला एक युनिट प्लेसला 8 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 28च्या निम्मे 14. युनिट प्लेसला 4 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 7 आणि 7 ही मूळ संख्या असल्यामुळे 7 नेच भाग जाईल. तिसरी संख्या राहिली आपली 40. आता नीट लक्षात घ्या. 40 ही संख्या आहे. एक युनिट प्लेसला 0 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 20 राहतील. इथे पण 0 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 10 राहतील. इथे पण 0 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. 5 राहील आणि 5 ही प्राईम नंबर असल्यामुळे ती 5 तशीच लिहा. आता आपल्याला ह्या ठिकाणी तिघांचे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. ते आपण लिहून घेऊया ह्या ठिकाणी. पहिले 16चे प्राईम फॅक्टर, नंतर 28चे आणि नंतर 40चे. 16चे कोणते आहेत बघा. 2 × 2 × 2 × 2, 2 × 2 × 2 × 2. 28चे कोणते आहेत? 2 × 2 × 7, 2 × 2 × 7. आणि 40च्या कोणत्या आहेत? 2 × 2 × 2 × 5. आता नीट आपण परत हा गुणाकार करून बघू एकदा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. बरोबर आहे. 7 2 जा 14, 14 2 जा 28. बरोबर आहे. 5 2 जा 10, 10 2 जा 20, 20 2 जा 40. बरोबर आहे. तर हे गुणाकार अशासाठी करून बघायचे, जर प्राईम फॅक्टर इकडून इकडे लिहिताना चुका झाल्या तर त्या चुका टाळता येतात. आता आपल्याला लक्षात घ्या, इथे 3 संख्या आहेत. मगास आपण 2 संख्या असताना काढलं होतं. 3 संख्यांचे प्राईम फॅक्टर काढताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिल्यांदा आपल्याला कॉमन फॅक्टर्स ऑफ 16, 28 and 40 तिघांमधले कॉमन काढावे लागतील. त्याच्यानंतर कॉमन
फॅक्टर्स ऑफ पहिल्या दोन संख्या कोणत्या होत्या त्या 16 आणि 28. 16 आणि 28. नंतर कॉमन फॅक्टर्स ऑफ दुसरी आणि तिसरी संख्या कोणती आहे, पहिली आणि दुसरी झाली, आता दुसरी आणि तिसरी 28 आणि 40. कॉमन फॅक्टर्स ऑफ आता पहिली आणि तिसरी 16 आणि 40. आणि आता शेवटची स्टेप नॉन कॉमन फॅक्टर्स ऑफ 16, 28, 40. लक्षात घ्या ह्या ठिकाणी 5 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील कॉमन काढले. दुसऱ्या स्टेपला पहिल्या आणि दुसऱ्या संख्येतील कॉमन काढले. तिसऱ्या स्टेपला दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील कॉमन काढले. चौथ्या स्टेपला पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतील कॉमन काढले. आणि पाचव्या स्टेपला तीनही संख्यांमधील कॉमन नसणारे म्हणजेच नॉन कॉमन काढले. परत लक्षात घ्या, पहिल्या तिघातील कॉमन, पहिल्या दुसऱ्यातील कॉमन, दुसऱ्या तिसऱ्यातील कॉमन, पहिल्या तिसऱ्यातील कॉमन आणि तिघातील नॉन कॉमन. आता आपण हे अवयव काढायचे आहेत. आपल्याला लक्षात घ्या, पहिल्या तिघांमध्ये कोणते कॉमन येतात त्यांना आपण गोल करूया. 2 पहिल्या तिघांमध्ये कॉमन आहेत. अजून एक 2 सगळीकडे निघत आहेत, बरोबर आहेत. नंतर 2 निघत आहेत पण इथे नाहीत, इथे आहेत. नंतर एवढेच येणार. 2 गुणिले 2 हे पहिल्या तिघांमध्ये कॉमन आले. आता पहिल्या दोघांमध्ये 16 आणि 28मध्ये दुसऱ्या स्टेपला काय म्हटलं आहे, कॉमन फॅक्टर ऑफ 16 अँड 28. 16 आणि 28मधले कॉमन, वर 2 आणि 2 आहेत, खाली 7 आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी कॉमन नाही आहेत. मग आपण त्याकडे डॅश करूया. आता 28 आणि 40मध्ये कॉमन बघा, वर 7 आहेत, खाली 2 आणि 5 आहेत, इथे पण कॉमन नाही आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण डॅश करूया. आता पहिल्या आणि तिसऱ्यात 16 आणि 40मध्ये 2 आणि 2 आहेत आणि खाली 2 आणि 5 आहेत, म्हणजेच आपल्याला एक कॉमन मिळतो आहे. त्याला आपण चौकट संख्या करूया, कारण पुन्हा वेगळा करा म्हणजे लक्षात यायला बरं पडेल. म्हणजे चौथ्या संख्येमध्ये आपल्याला कॉमन किती मिळाले, 2 मिळाले. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला कॉमन 2 मिळाले आणि वर आणि 2 आणि 5 आहेत, काहीच राहिले नाही. आता तिघांमध्ये शेवटच्या स्टेपमध्ये कॉमन नसणारे कोणते आहेत, पहिल्यात 2 आहेत, दुसऱ्यात 7 आहेत, तिसऱ्यात 5 आहेत. 2 आहेत, 7 आहेत आणि 5 आहेत. आता आपल्याला ह्या ठिकाणी हे अवयव लिहून झाल्यावर आपल्याला ह्या ठिकाणी LCM काढायचा आहे. LCM काढताना या सगळे जे अवयव आहे 5 स्टेपमध्ये सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 × 2 × 2 × 2 × बघा, पहिल्या 2 गुणिले 2 आहेत, नंतर 2 आहेत, नंतर 2 आहेत आणि आता 7 × 5. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 मोजून घेतले, चुका होऊ नयेत म्हणून. आता यांचा गुणाकार करायचा. 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 7 1 1 2 आणि 1 1 2 5 नाही आलं तर इथून गुणाकार करा. 5 7 35, 35 2 70, 70 2 140, 140 2 280, 280 2 560. ह्या ठिकाणी LCM 560 आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल तसा गुणाकार करा. आता आपण 3 संख्यांचा गुणाकार केला, 3 संख्यांचे प्राईम फॅक्टर काढले. बघा, मगास आपण 2 संख्यांच्या काढताना फक्त 2च स्टेप होत्या, कॉमन आणि नॉन कॉमन. LCMमध्ये आपण कॉमन आणि नॉन कॉमनचा गुणाकार केला होता. आता 3 संख्या असताना या ठिकाणी 5 स्टेप येणार आहेत. पहिल्या तिघातील कॉमन, पहिल्या दुसऱ्यातील कॉमन, दुसऱ्या तिसऱ्यातील कॉमन, पहिल्या तिसऱ्यातील कॉमन आणि तिघातील नॉन कॉमन. ह्या स्टेप नीट समजून घ्या. म्हणजे 3 संख्या असताना LCM काढताना 5 स्टेप येणार आणि 2 संख्या असताना LCM काढताना 2 स्टेप येणार. आता आपण तिसरं एक उदाहरण बघायचं आहे. या उदाहरण संग्रहात येणारं तिसरं उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट 13मध्ये तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. फाइंड HCF अँड LCM अँड व्हेरीफाय देअर प्रोडक्ट
म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एचसीएफ आणि एलसीएम काढावा लागणार आणि त्यांचा गुणाकार करावा लागणार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. म्हणजे हे गिवन नंबर दिलेले आहेत, दिलेल्या संख्या आहेत, यांच्या गुणाकाराबरोबर एचसीएफ आणि एलसीएम यांचा गुणाकार आहे की नाही बघावं लागेल. मग सर्वात प्रथम आपल्याला काय काढावं लागेल, प्राईम फॅक्टर काढावे लागतील. प्राईम फॅक्टर आपण काढूया. दोन संख्या दिलेल्या आहेत 45 आणि 60, दोघांच्या आपण प्राईम फॅक्टर काढूया. पहिल्यांदा आपण 45चे प्राईम फॅक्टर काढूया. 45चे 45 याला आपण 2ने भाग लावूया. एकक स्थानी 0, 2, 4, 6 और 8 नाही आहे, त्यामुळे 2ने जाणार नाही. 5 आणि 4 9, बेरीज 3च्या पाड्यात येते, म्हणजे आपण 3ने लावूया. 45 भागिले 3 तुम्हाला करून बघावं लागेल. 45 भागिले 3 केल्यावर पहिला भाग 3 1 3, 1 राहतो, त्याच्यावर 5 घेतले, 3 5 15, म्हणजे 15 ते 45, 15 उत्तर येतं. तुम्ही भाग लावल्यावर तुम्हाला कळेल. आता 5 आणि 1 6, पुन्हा 3ने भाग जाईल, बेरीज 3च्या पाड्यात असल्यामुळे 3 5 15, आणि 5 प्राईम नंबर असल्यामुळे तो तसाच लिहा. आता दुसरी संख्या दिली आहे ते 60. 60ला इथे 0 असल्यामुळे 2ने भाग जाईल. 60च्या निम्मे 30, 30ला 0 असल्यामुळे 2ने भाग जाईल. 30च्या निम्मे 15, 15ला 2ने भाग जाणार नाही, कारण 0, 2, 4, 6 और 8 हे अंक नाही आहेत युनिट प्लेसला, म्हणून आपण 3ने भाग लावूया. 3ने भाग लावताना लक्षात घ्या 5 आणि 1 6, बेरीज 3च्या पाड्यात येते, 3ने भाग लावा. 3 5 15, आणि ह्या ठिकाणी 5 प्राईम नंबर असल्यामुळे तो आहे तसाच लिहा. आता आपण या ठिकाणी 45 आणि 60 यांचे प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. आता आपल्याला हे प्राईम फॅक्टर लिहून घेऊया. 45 आणि 60. 45चे काय आले, 3 × 3 × 5, 3 × 3 × 5, 3 3 9, 9 5 45, 3 3 9, 9 5 45. आणि आता 60चे काय आहेत, 2 × 2 × 3 × 5, 2 2 4, 4 3 12, 12 5 60, बरोबर आहे. आता आपल्याला पहिल्यांदा कॉमन फॅक्टर काढायचे. कॉमन फॅक्टर काढताना पहिल्यांदा आपण गोल करूया. वर 3 आहेत, खाली 3 आहेत. नंतर वर 3 आहेत पण एकच जोडी आहे, 2 नाही आहेत, त्यामुळे आता 5. वर 5 आहेत, खाली 5 आहेत. कॉमन फॅक्टर कोणते आले, 3 × 5. म्हणजेच जो आपण एचसीएफ काढतो किंवा जीसीडी काढतो तो आपला किती आला, 3 × 5. 3 × 5 म्हणजे 15. हा आपला एचसीएफ आला. आता आपल्याला नॉन कॉमन फॅक्टर काढायचे. नॉन कॉमन फॅक्टर्स. नॉन कॉमन कोणते आहेत बघा. पहिल्यातले राहिले आहेत 3, दुसऱ्यातले राहिले 2 आणि 2. आता एलसीएम काढताना आपल्याला माहीत आहे कॉमन आणि नॉन कॉमनचा गुणाकार करा. कॉमन कोणते होते, 3 × 5. नॉन कॉमन कोणते आहेत, 3 × 2 × 2. म्हणजे एलसीएम किती येतोय आपला, 2 2 4, 4 3 12, 12 5 60, 60 3 180, 3 5 15, 15 1 45, 2 90, 90 2 180. या ठिकाणी आपला 180 हा एलसीएम आलेला आहे. आता आपल्याला त्याने काय सांगितलं, व्हेरीफाय करा. काय व्हेरीफाय करा, एचसीएफ आणि एलसीएम यांचा प्रोडक्ट म्हणजे एचसीएफ आणि एलसीएम यांचा गुणाकार कोणाबरोबर आहे, ह्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा बरोबर आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी एक छोटंसं सूत्र लिहूया. सूत्र काय आहे जरा नीट बघा. एचसीएफ × एलसीएम इज इक्वल प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. आता जरा नीट लक्षात घ्या. एचसीएफ किती आहे, आपण 15 काढलेला आहे. एलसीएम किती काढला आहे, 180 काढला आहे. दिलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत, त्यांचा गुणाकार 45 × 60. हा गुणाकार करा. आता हा गुणाकार करण्यासाठी आपण एक रफ कागद वापरूया. 45 × 60, 0 0, 6 5 30, 8 3, 6 4 24 आणि 3 27.
आणि दुसरा गुणाकार आहे आपला 180 × 15. 180 × 15. 15 15 0 0 15 0 0 झाला. 15 8 जाऊ 120. 120 आणि 0 120चं इथे ह्याच्या आले 12. कॅरी फॉरवर्ड केली 12 आपण. आणि 15 1 15 आणि 12 17. म्हणजे दोन्ही गुणाकार 2700 वर आलेला आहे. आपण दोन्हीकडे लिहून घेऊया. 2700. आता एवढं झाल्यावर आपण थांबायचं नाही, ते आपल्याला लिहावं लागेल. व्हेरीफाईड केलं म्हणजे इट इज व्हेरीफाईड दॅट मग सूत्र लिहायचं. काय झालं सूत्र व्हेरीफाईड झालं. HCF × LCM इज इक्वल प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. बघा शेवटची स्टेप आपण काय लिहाय. जेव्हा इथे दोन्ही संख्या समान आल्या गुणाकार, त्यावेळेला आपण लिहिलं इट इज व्हेरीफाईड दॅट HCF × LCM इज इक्वल प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. तर अशा प्रकारे आपलं हे उदाहरण संपलेलं आहे. तुम्हाला हे उदाहरण पण चांगल्या प्रकारे कळलं असेल. या 3 प्रकारे उदाहरणं प्रॅक्टिस सेट 13मध्ये आपण पाहिल्या. प्रॅक्टिस सेट 13 मधली राहिलेली उदाहरणं आपण या पद्धतीने सोडवायची.